मला वाटतं तशा प्रकारचं एक आंदोलन नाशिक शहरामध्ये करणं गरजेचं आहे. मी पाहिलं की नाशिकला कुंभमेळा होतो, एक हिंदू धर्मातला एक पवित्र सण आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील एक अर्ध कुंभ किंवा कुंभ झाला होता, त्याला आम्ही काही निधी दिला होता कारण ते सुखसोयी झाल्या पाहिजेत. पण आता जे मी काय बघतोय ते अतिशय शॉकिंग आहे, धक्कादायक आहे की गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 3-3.5 हजार कोटीचा खर्च झाला होता. आता 35,000 कोटीचं बजेट काढलेलं आहे आणि कुठलंही सरकारी बजेट जे असतं ते दीडपट वाढतं संपेतोपर्यंत. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत आणि या सुविधामध्ये कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल नाहीये, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस नाहीये, यामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार केला नाही, किती लोक येणार आहेत. मागच्या वेळेला काहीतरी 41 लाख लोक एकूण आले होते. आता सरकारचं म्हणणं आहे की 6 कोटी लोक येतील. खरं 6 कोटी येतील का, याचा कोणी अभ्यास केलेला आहे का, केंद्र सरकारने केलेला आहे का, आणि जर 6 कोटी लोक खरंच आले तर एवढा लोड सिव्हिक अम्युनिटीजवर तो झेपेल का, याचा कोणी विचार केलेला दिसत नाही. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही. आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे. आणि मग कशा प्रकारे टेंडर काढली, कुठल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले, कुणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले, आणि कोण म्हणतं की हे केंद्र सरकार करतंय, अमित शहा करतायत, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही. एक नवीन ऑथॉरिटी नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केलेली आहे, ती अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांच्या खाली असते. पण इथे एकनाथ शिंदेचा मला काहीच रोल दिसत नाही. इथं नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्याने, म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत. काही बरेच बंगले वगैरे घेतलेत त्यांनी, काय काय केलंय. मला वाटतं की जो काही खर्च करायचा आहे, खर्च होईल. हिंदू धर्माचा एक पवित्र तो सण आहे, खूप लोक येतात. पण वास्तविक असेसमेंट कोणी, वास्तविक प्रोजेक्ट रिपोर्ट कोणी केलाय का? आणि जर 6 कोटी लोक येणार म्हणून सांगितलं, 6 कोटी लोक न येता गेल्या वेळेला 40 लाख आलो होतं, तसं गेलं तर त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही त्या नावाखाली पैसे खर्च करताय. हे जे सरकार आहे ते फक्त सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये त्याचं इंटरेस्ट लक्ष आहे. समृद्धी मार्ग झाला तर मी मागे सांगितलं की त्याच्या पूर्ण बाकीच्या गोष्टी काही पूर्ण झालेल्या नाहीत. समृद्धी मार्ग फक्त कॉन्ट्रॅक्टर करता होता का लोकांच्या करता होता, हा एक प्रश्न निर्माण होतोय. कारण मी काल येताना पाहिलं की काही सुखसोयी अम्युनिटीज काही केलेल्या नाहीत, रस्त्याला कुठं थांबे सुद्धा केलेले नाहीत. म्हणजे ते क्लिअर आहे. आता तुम्ही शक्ती मार्ग काढला 1 लाख कोटीचा, संपेतोपर्यंत तो 1.5 लाख कोटीकडे जाईल. आणि कुंभमेळा करता तुम्ही 35,000 कोटीचं बजेट केलंय, म्हणजे शॉकिंग बजेट आहे. आणि तुम्ही नाशिकच्या लोकांना विचारलंय का आपल्याला काय पाहिजे, ते आपण काय केलं पाहिजे? आणि सर्वात मोठी गोष्ट की एवढा लोड कुठल्याही टुरिझम डेस्टिनेशन करता लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे, अत्यंत विषय महत्वाचा असतो.